नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. आता आपण जातोय संभाजीनगरला. ही राईड आहे आपली स्पेशल संभाजीनगर साठी. राईड जी आहे ती फक्त मित्राला भेटण्यासाठी आणि काही गोष्टी आहेत आपल्याला त्या खरेदी करायच्या आहेत, म्हणून आपण संभाजीनगरला जातोय. आपण सकाळचे 6 वाजलेत. नवरात्रीची सजावट झाली सर्वीकडे. चला आपण आता मेन रोडला लागू, हायवेला. आपला जीटीपी स्टॉप. आणि आपण नेहमी सारखंच सोलो राईड करतो. थोडं रस्ता क्रॉस होऊन जाऊ द्या, मग मी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन देतो की आजचा रूट आपला कसा आहे. मला असं वाटतं मला थांबून एकदा कॅमेराची सेटिंग करून घ्यावी लागेल. चला इथे एकदा थांबून घेतो मी आणि कॅमेराची सेटिंग करून घेतो, मग परत निघू आपण. वेट. आता चूक अशी झाली होती की जी माईकची जी सेटिंग असते ते 3 dB वर पाहिजे, -3 dB वर. तर मग मी ती आता चेंज करण्यासाठी परत थांबलो. फॅक्टरी रिसेट केलं ना, हा प्रॉब्लेम खूप जास्त होतो की तुम्हाला परत परत कॅमेराची सेटिंग करावी लागते. परत परत त्याला सर्व चेक करावं लागतं की सेटिंग सर्व बरोबर झाली की नाही. थोडीशी आपण घाई करतोय कारण की आपल्याला पुढे जाऊन पेट्रोल पण टाकणं आहे. मी पेट्रोल टाकायचं विसरलो, पण ठीक आहे ठीक आहे, पुढे आपण ऍडजस्ट करून घेऊ पेट्रोलचं. ट्रॅफिक सकाळी खूप जास्त ट्रॅफिक आहे. वा, आपली पांझरा नदी आणि छानस सूर्यवरती येतोय. वाव, खूपच चिपकून चालवत आहे. सॉरी काका, थोडा राहायचे. चालू आहे. तेव्हा काय झालं की कॅमेरा कंटिन्यू चालूच होता, म्हणजे चालू असताना कॅमेराचं स्क्रीन ऑफ व्हायला पाहिजे होती, तर ती स्क्रीन ऑफ झाली नाही कारण की ती सेटिंग चेंज झाल्यामुळे प्रॉब्लेम येत होता आपल्याला. सेटिंग जी होती त्याची ती 3 सेकंदानंतर जो कॅमेरा स्टार्ट झाला की त्याच्यानंतर स्क्रीन ऑफ व्हायला पाहिजे, पण आपल्याकडनं ती ठेवली गेलेली नाही. आपण सर्व सेटिंग प्रॉपर केली आहे. आपली जी संभाजीनगरची राईड आहे ती खूप चांगली व्हायला पाहिजे, जसं पुण्याची राईड झाली. तो तिकडे पेट्रोल पंप आहे. चला तिकडे टाकू. पण ब्रिजच्या खाली दिसतोय तो. विंटर आर्क चाललेला आहे आणि विंटर आर्क मध्ये समर आर्कची फिलिंग येते पूर्ण. विंटर आर्क सारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. थंड पाहिजे वातावरण, तर इथे गरम वातावरण आहे सर्व. असं वाटतं की उन्हाळा लागतोय. सकाळून काही वाटत नाही की एवढं ऊन आहे वगैरे, पण दुपारी जेव्हा कडक ऊन पडतं ना, बाहेर निघायची इच्छा आणि बाईक चालवायची तर इच्छा अजिबात होत नाही. तिकडे पेट्रोल पंप आहे HP चा, आपण त्याला जाऊ, पेट्रोल टाकू
आणि आपल्या आपल्या परत रस्त्याला लागू. चला आपण टर्न घेतो आणि पेट्रोल पंप कडे जाऊ. बस पेट्रोल टाकून शिव मेरे भाई आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. बस 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 गूगल पे बस. आपली टाकी झाली फुल आणि आता आपल्याला रस्त्याला लागू. चलो मागून ट्रक येतोय त्याच्या पहिले आपण कल्टी मारून देऊ म्हणजे ताण नाही. चला परत आपण बजरंगबलीचं नाव घेऊ, रामांचं नाव घेऊ आणि आपल्या रस्त्याला लागू. संभाजीनगर 154. रस्ता चांगला गेलाय. लास्ट टाइम जेव्हा गेलो त्या रस्त्याचा ठिकाणा नाही काही नाही, इथून पूर्ण खोदलेलं, एक साईडचा रस्ता चालू. आणि मग तेव्हा R15 वर गेलो होतो, रस्ता त्रास झाला काय सांगायचं. यो ब्रो सेपरेट झाला रोड. बरं झालं सेपरेट केलं. म्हटलं का आता पूर्ण टाइम एक साईडलाच गाडी चालवा. लेट्स गो ब्रो. एअरवेंट्स बंद केली. राईडला रस्ता चांगला राहिला ना तर मग गाडी चालवायला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे किती पण तुम्ही मग किती पण किलोमीटर असू द्या, मग 500 असू द्या किंवा 1000 असू द्या, मग रस्ता चांगला असला की मग मजा येऊन जाते. आपली जी बाईक आहे तिची नेहमी सर्व्हिसिंग पाहिजे एक प्रॉपर. तिने रस्त्यात पुढे अडथळा नको आणायला. आणि रस्ता चांगला असला की बाईक पण चांगली चालते. चला कोणाला कोंबडी खायची. उचलू उचलू उचलू. ब्रँड न्यू हायवे आणि आपले ब्रँड न्यू बाईक तर जायला मजा येते. बघा मी तुम्हाला एक सांगतो, तर मला ती गोष्ट बोलायची नव्हती पण आज म्हणजे खूप दिवसापासून ती मनामध्ये असे उकडी मारते की आज बोलू बोलू नाही बोलू. पण आज बोलतोच मी या ब्लॉग मध्ये. लास्ट ब्लॉगला बोललो नाही मी, कारण की म्हटलं जाऊ द्या. कसं असतं तर आहे ना, गाडी जी असते ना ती कोणाला द्यायची नाही माझं हे म्हणणं. मग तो रिलेटिव्ह असो की दूरचा असो का मित्र असो, पण व्यक्ती आहे यूज करणारा दुसऱ्याची गाडी. स्वतःची गाडी तुम्ही कशी पण वापरा त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा दुसरा तुम्हाला नवीन गाडी किंवा त्याची जुनी का असो ना, तर एक एक लिमिट असते, त्या लिमिट मध्ये ती गाडी नीट चालवा पाहिजे. आणि दिली त्याने समजा 1 महिन्यासाठी किंवा 10 दिवसांसाठी गाडी दिली तर चेकअप तर करा की तिचे ब्रेक बरोबर आहे, गाडी नीट चालते की नाही, त्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे. जेणेकरून जो ओनर आहे त्याला पण पुढे प्रॉब्लेम नको आणि तुम्हाला पण तो नंतर असं काही मनातल्या मनात काही कोसून जायला नको. आता ते जवळचे आहेत माझे फ्रेंड वगैरे, त्यांना माहिती आहे की मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय. नदीचं नाव मी दाखवते कोणती नदी.
संभाजीनगरला जाऊन काय आपण कुठे काही फिरणार नाही. आपल्याला 2-3 काम आहे, आपण ते करू आणि संध्याकाळची घरी परत येऊन जाऊ. बाकी काय नाही. जे आपली खानदेशची ऑडियन्स आहे त्यांनी खूप चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. मराठी ब्लॉग हे आपण करतोय आपल्या खानदेशचे. हा, आयराणी मला थोडीफार येते, इतकी जास्त येत नाही मला, पण ठीकठाक आहे. जास्तीत जास्त आयराणी मा बोलायला ट्राय करतो, पण हास्यात नका, हास्यात हसू नका फक्त. हो, जिगल जिगल करतोय भाऊ. आता परत तिकडे जाईल. आय नो. आपण पण कशाला काय घाई करायची, रस्ता पण खूप मोकळा आहे. बरोबर आहे ना. कोणा हसू येतंय. ते जे खानदेशचे व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट मध्ये सांगा की मी आयराणी जास्त कुठून शिकली. म्हणजे घरी तर बोलतातच बाकीचे, पण मराठी पण जास्त बोलतात. तोडकी मोडकी येच घुमवले आयराणी. तोडकी मोडकी चालू तर तुम्ही सांगा. तोडकी मोडकी ऐकतात तर बरं होईल मग. चूक वहिनी तर फक्त करेक्ट कर द्या. गाया नका तू फक्त. नाही तर तुम्ही म्हणशात हिंदी राहिना आणि तेवढं काय बी बोल राहिना. दादा दादा हळूहळू ट्राय करेन, पण ठीक आहे, मजा येते बोलायला. असं निघून जातं माझं. आपण थांबलो इथं हायवेला आता, आणि आपली आवडती रावड गाव खातोय मी. जे लहानपणी खात असतील त्यांना माहिती असेल की रावड गाव काय. मॅप चालत नाही का, मॅप चेक केला, मॅप चालत नाही. खूप छान. मला आहे ना हे पुश टाईप आहे ना बंदच आवडतात, एकटा असलो की. आणि मग मेन म्हणजे मला एकटंच चालवायला गाडी आवडते. सोलो राईडला मजा येते. एकटं एकटं चला, कोणाचा ताण नाही, आपलं आपलं चालत. मी चॉकलेट खातोय, तुम्हाला त्याचा आवाज येत असेल, वाईट काळा थोडसा. मला वाटलं सर्व सहानच रोड असेल, मोठावाला ऑफ रोड लागला. चालू कॅमेरा बंद केला मी, आणि तितक्यात ऑफ रोड पॅच टपकला. अच्छा 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 अच्छा. अरे 40 गावाला पोहोचलोय वाटतं आपण, वाटलं पण नाही. आता इथून खरं चालू होईल. दिसलं 40 गाव, 4 किलोमीटर, संभाजीनगर 96 किलोमीटर. शाबाश, इसको बोलते धूल.
रोडची कंडिशन आहे बाबा. बुलेटला सुद्धा अरे अचानक आलेले दणके. सॉरी सॉरी. सेल्फीसाठी सेल्फी नाही घेतल्या. अजून पुढे घाट सेक्शन. नो ब्रो. घाट सेक्शन तर असा आहे एकदम चुंबेश्वरी आहे. डीआयडी मध्ये आपलं मिथून दा ते कोणतं ग्रँड सेल्यूट जायचं नाही, तसं ग्रँड सेल्यूट द्यावं लागेल त्या घाटाला. कधीपासून तोच जुना घाट आहे. कॉर्नरिंग करेंगे, कॉर्नरिंग करेंगे दादा. तोच जुन्या बकवास असतं नव्हता तुला रस्ता. टू व्हीलर वाल्यांची मजा आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. शॉर्टकट शॉर्टकट काढायचं. शॉर्टकट शॉर्टकट काढा ना आणि आपला आपल्या रस्त्याला लागा ना. बस तिथलंच करा ना. कामा जाऊ कसा जाऊ आपण आपलं आपलं. ब्रुम, 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 ब्रुम. बघा बघा. हा, हा. ट्रेन चालली. तेच म्हणतो एवढा कसला आवाज येतोय साईडला. आता इथे थोडस कन्फ्युजन आहे. पुढे स्ट्रेट रोड पण जातो आणि इकडे पण जातो. तर एकदा आपलं सर्वांचं आपुलकीचं विचारूनच घेऊया. संभाजीनगर, संभाजीनगर सरळ ना. धन्यवाद. विचारण्यामध्ये लाज नाही वाटू द्यायची रे. हो नको. लोकल आहे लोकल. मला थंडी वाजली कारण की पुढे आपल्याला लागणार आहे चाळीसगावचा घाट. पुढे आपण थांबू आणि तो काढू. ते झाड आहे ना, तिथे पुढे झाड आहे, तिथे आपण फोटो काढू. एकदम छानसा मस्त असा फोटो काढू. चला म्हणजे माकडं तर दिसतीलच. माकड तर असं रस्त्यावर असं घरपाट्या मारताना दिसेलच तुम्हाला. मेरा को तो पहिली ही भीती लग गई. खूप भीती वाटते बाप या घाटात.
पण रस्त्याचं पण काही एवढी दुरावस्था नव्हती, रस्ता पण खूप छान होता, म्हणून काही प्रॉब्लेम नाही झाला आपल्याला. आणि मी हे आपलं हेल्मेटचं वायझर लावलंय आणि आता आपण घाट आता एंड झालेलाच आहे ऑलमोस्ट. म्हणजे दरवेळेपेक्षा आपला हा जो प्रवास होता यावेळचा, तो ही जी राईड होती म्हणजे ती खूप छान झालेली. कुठेच काही प्रॉब्लेम नाही, जास्त खड्डे नाही, रस्ता खूप छान. असे सुंदर सुंदर डोंगर लागतात ना, असं वाटतं त्यांच्यावर चढू, पण आपल्याकडे टाइम कमी आहे. खूपच सुंदर. महाराष्ट्राचं जितकं कौतुक करायचं ना तितकं कमीच आहे. महाराष्ट्रासारखं सुंदर आणि हिरवळ कुठंच नाही. म्हणजे आहे अजून बाकीच्या ठिकाणी, पण आम्हाला जास्त करून महाराष्ट्र आवडतं, कारण की आपण सर्व महाराष्ट्राचे मावळे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. द्राक्षाची बाग दिसते का? इतक्याचा पण असू शकतो. आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला काय काय आवडलं तुम्ही नक्की सांगा. एवढी मेहनत घेतली जाते तर त्याच्यावर तुम्ही प्रतिसाद चांगला द्या. आवडलं नाही तर डिसलाईक मारा, प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला अजून प्रोत्साहन भेटेल, मी अजून चांगलं करेन. चला, ब्रेक घेतला होता एक छोटासा, परत चॉकलेट खाल्ली, बॅटरी चेंज केली, आता आपण आपल्या रस्त्याला लागू परत. बस एक रील काढली गेली आपली. कॅमेरा पलटवू, परत स्वतःची काढू देतो. सॉरी, रस्ता खाली होता म्हणून आपण रिकामे कामे केले, बाकीचं आपण कधी करत नाही. पण आता काय, काळाची गरज तसं आपल्या कॅमेऱ्याला दिलेली स्पेशल सोयी. तुम्हाला बाईकचं आहे, तुम्हाला बाईकचं आहे तर झालं. इथे हॉटेल दिसतंय मला, नाश्ता करू चलाओ, नाश्ता करेंगे, नाश्ता करूया, चला 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 नाश्ता करू. नाश्त्यासाठी काहीतरी बघू. चालू आहे का म्हणा दादा, चालूच राहू दे दादा. काही दिसत नाही. आता आपण संभाजीनगरला पोहोचण्यात आहे, साधारण 28-30 किलोमीटर असेल संभाजीनगर. आणि हा नागपूरला जाणारा हायवे, समृद्धी हायवे लागला आपल्याला. जो समोर जो हायवे दिसतोय तो समृद्धी हायवे, नागपूर मुंबई वगैरे. आपण आपली लेन या साईडला देऊ, बाकीच्यांना प्रॉब्लेम नको. हा वरती जो आहे तो समृद्धी हायवे.
काही नाश्ता वगैरे केला, मिसळपाव खाल्ला, भजी खाल्ली, चांगलं होतं, आवडलं. फक्त एकच गोष्टीची कमी राहिली, ते म्हणजे दह्याची. दही राहिलं असतं तर अजून मजा गेली असती. पण ठीक आहे, चालतं. आपण पोचलो संभाजीनगरमध्ये. चला, ट्रॅफिक लागेल आता आपल्याला पुढं भरमसाठ. चला परत आपलं फायनल डेस्टिनेशन आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या मित्राच्या घराजवळच जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांती चौक पोचलो शेवटी मित्राच्या घराजवळ. आवी भाऊंच्या घराजवळ. आवी भाऊंचं घर इथे आहे. ज्यांना नाही माहित त्यांना सांगून देतो. यू टर्न मारू आता इथून आणि मित्राच्या घरी पोचूच मग 2 मिनिटात. शेवटी तुम्हाला आता त्या ह्या ब्लॉगला इथे एंड करायचं आहे, आणि मग आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो असेल संभाजीनगर ते धुळे. आपल्याला इथून खाली जायचं आता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आवडला व्हिडिओ तर तुम्ही लवकरच कमेंट आणि शेअर पण करा. चला, बाय बाय.